थंडगार पावसात गूळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू खाल्ले तर सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात। अगदी आजही गावाकडची जुनी लोक मूठभर शेंगदाणे आणि गुळाचा खडा खातात। यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते। तर याच गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। इथे आपण घुंगरू शेंगदाणा 1.5 किलो घेतलाय। मंद गॅसवरती या शेंगदाण्यांना खरपूस भाजून घेऊया। मंद गॅसवरती भाजल्यामुळे शेंगदाणा मधपर्यंत भाजला जाईल। हलकासा डाग पडला की शेंगदाण्याला बघूयात अगदी अलगद वरची साल निघाली दोन्ही बोटांमध्ये की शेंगदाणा मधपर्यंत भाजला गेलाय असं आपण समजायचं आणि शेंगदाणा गरम कढईमध्ये थंड करून घ्यायचा। शेंगदाणा थंड होतोय। काही शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं, काही शेंगदाणा बरणीत भरून ठेवला। उरलेले शेंगदाण्याचे लाडू करून घेऊयात। हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण एका बाउलने मोजून घेऊयात, म्हणजे गुळाचं प्रमाण किती घ्यायचं हे आपल्याला ठरवता येईल। इथे 2 बाउल हे भाजलेले शेंगदाणे आहेत। शेंगदाण्याचं साल न काढताच इथे आपण हे लाडू तयार करून घेऊयात। 2 बाउल शेंगदाण्यासाठी 1 बाउलभर आपण गुळ पावडर घेऊया। खूप गच्च दाबूनही गुळ पावडर घ्यायची नाही आणि खूप भरूनही हा बाउल घ्यायचा नाही। अगदी जेवढे शेंगदाणे घेतले होते त्याच प्रमाणामध्ये आपण हा बाउल भरून घेणार आहोत। 2 वाटी शेंगदाणे असतील तर 1 वाटी गुळ पावडर घ्यायची आणि ही शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचे। शेंगदाण्याचे लाडू बनवताना तुम्हाला जर ह्याची साल नको असेल, पांढरा स्वच्छ शेंगदाण्याचा लाडू हवा असेल तर तुम्ही ह्याची साल काढूनही शेंगदाण्याचा लाडू करू शकता। इथे आपण साल न काढता शेंगदाण्याचा लाडू तयार करून घेऊयात। थोडासा लालसर दिसतो, पण शेंगदाण्याच्या सालीमध्ये जे पोषक तत्व असतात ते आपल्या शरीराला भेटण्यासाठी इथे आपण साल न काढता शेंगदाण्याचा लाडू तयार करून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी गुळ पावडर घालूयात। अगदी 2 ते 3 वेळे जायफळाचे यावरती खिसूयात आणि पल्सवरती फिरवूयात आणि शेंगदाण्याचा हा भरडा काढून घेऊयात। खूप बारीक कूटही करून घ्यायचं नाही आणि खूप जाडा शेंगदाणाही आपल्याला इथे ठेवायचं नाही। अगदी मिक्सर चालू बंद करत करत आपण हे शेंगदाणे आणि गुळ पावडर एकत्र काढून घेतली। गुळ पावडर आणि शेंगदाणे भरपूर कोरडे आहेत। खूप जर बारीक कूट केलं असतं तर शेंगदाण्याचा लाडू खाण्यात मजा येत नाही। त्यामुळे पल्सवरती फिरवून घेतलं आणि शेंगदाणे आणि गुळ पावडर एकत्र करून घेतली। यामध्ये 5-6 चमचे साजूक तूप घातलं। अगदी छान हे साजूक तूप या गुळ पावडरला आणि शेंगदाण्याच्या भरड्याला चोळून घेत हे छान एकजीव झाले। अगदी मुठीमध्ये घेतलं आणि मूठ दाबली की ह्याचा लाडू अगदी सहज वळला जाईल असं हे लाडूचं मिश्रण आपलं तयार झाले। हाताच्या उष्णतेमुळे, साजूक तुपामुळे आणि गुळ पावडरला छान चोळून घेतलेलं साजूक तूप आणि हाताची उष्णता यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं। त्यामुळे हा लाडू छान वळला जातोय। एक एक करून हे असेच लाडू आपण वळून घेऊयात। बहुगुणी असलेला हा शेंगदाणा गुळाचा लाडू अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, गरोदर महिला ज्यांची हिमोग्लोबिन कमी आहे अशांनी जर आहारात ठेवला तर त्यांच्या शरीराला एक ना अनेक फायदे या लाडूमुळे मिळतात। अशा या साध्या सोप्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूया।